आणि यानंतर बातमी येते विधान परिषदेच्या 6व्या जागेसंदर्भातली। विधान परिषदेच्या 6व्या जागेवरती कोण, या प्रश्नाचं उत्तर आज मिळतंय, कारण भाजपतर्फे प्रसाद लाड यांना संधी देण्यात आलेली आहे। गेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भाई जगतापांविरोधात पराभूत झालेल्या लाड यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे। गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत काँग्रेसला टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये प्रसाद लाड यांना अपयश पदरी पडलेलं होतं। रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रश्मी, प्रसाद लाड यांच्या उमेदवारीबद्दल काय अधिक माहिती? भाजपा ही खूप मोठी राष्ट्रीय खेळी आहे जी भाजपाने खेळलेली आहे। भाजपाकडे 5 जागा होत्या, ज्यामध्ये 5व्या जागा त्यांनी आर.एन. सिंगचं नाव दिलेलं आहे, जे स्वतः कृपाशंकर सिंगच्या जवळ होते। एका सिक्युरिटी मोठ्या एजन्सीचे ते मालक आहेत आणि अशा पद्धतीने आर.एन. सिंगना एक उत्तर भारतीय संघाचे म्हणून एक चेहरा म्हणून त्यांना ही कुठेतरी संधी दिली आहे। प्रश्न असा आहे की फक्त 5 जागा होत्या, पण भाजपाने 6वी जागा देखील लढवण्याचा निर्णय केला आणि तेव्हाच त्यांनी प्रसाद लाड यांना देखील दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे, जेव्हा प्रसाद लाड गेल्या निवडणुकीत हरले होते त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांना भाजपाने ही संधी दिलेली आहे। त्यामुळे चर्चा देखील सुरू झाली आहे की आघाडीचे जेव्हा 3 उमेदवार आहेत त्यापैकी कोणत्या उमेदवाराला धोका आणि भाजपाने ही नेमकी खेळी कोणाच्या विरोधात खेळलेली आहे। राजक्ता, रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि 6 जागांवरती भाजपचे जे उमेदवार आहेत ते कोण कोण असणार आहेत तेही पाहूयात। सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपचा घटक पक्ष, त्यांना संधी दिलेली आहे। शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनाही संधी मिळतेय, तर भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या नावावरती ही शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि आज नुकतंच कळलेलं आहे ते प्रसाद लाड यांचं नाव आर.एन. सिंग हे देखील भाजपच्याच कमळावरती लढणार आहेत, तर सुजित सिंग ठाकूर हे 6वं नाव आहे। त्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे 6ही उमेदवार आता निश्चित झालेत। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे।